आज ना खूप दिवसातून लिहायला बसले होते. कधी कधी असं वाटतं ना, ते शाळेतले दिवस जर परत आले असतेत ना, तर किती बरं झालं असतं. किती मज्जा करायचो, किती काय काय ना. खरंच दिवस ना काहीतरी वेगळंच होत्यात. ते दिवस जर आता परत आठवलेत ना, तर खूप भारी वाटतो. आता ना पहिल्यासारखं काही राहिलंच नाही. आणि आज लिहायला बसले होते, कारण आमचा महिन्याचा बाजार संपला होता. त्याचीच लिस्ट काढायला चालली होती. आणि मेन म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे आले होते ना, आता ते कुठेतरी खपवायला नको का. म्हणून मग काही एम-मार्टमध्ये चालू होतो आम्ही दोघंजणं. आणि ह्याचं बघ कसं काम चाललंय, पुढं पुढं नुसतं पळायचं ते बास्केट घेऊन. आता ह्याला प्रत्येक गोष्ट ना ह्याच्या हाताने घ्यायची असते. हा मला ना काही घेऊ देत नाही. तर त्याच्या उंचीपर्यंत असते ना, की त्याचं तो सगळं घेत असतो. त्याला फक्त सांगायचं मोजून की कुठली वस्तू किती घ्यायची आहेत त्या. मग त्याचा ना बरोबर तो घेत असतो. आणि एक एक वस्तू ना त्या बास्केटमध्ये टाकत असतो. आता सगळं झालं होतं, फक्त चहा पावडर घ्यायची होती. आता त्याच्या काही हाताला येणार नाही म्हणून म्हटलं आपणच घ्यावं. आणि मी चहा पावडर संपली ना, की प्रत्येक वेळेस नाही वेगवेगळ्या जरा कंपनीची आणत असते. जरा वेगवेगळी टेस्ट बघायची. आता माझा बाजार झाला होता, आता ह्याच्या बाजाराची वेळ बघा. आणि विचारच करत होता काय घेऊ काय घेऊ. मग 2-3 बिस्किटचं पुढे पॅकेटच घेतलं. आता बाजार झाला होता करून, म्हटलं चला काउंटर जाऊन बिल करूया. बिल करून ना मग आले घरी. आणि खरं सांगू का, मी एवढे पैसे नेले होते ना, त्यातलं फक्त माझं ना 20 रुपये माघारी आले होते. आणि एवढ्याशा पिशवीचं माझं 1000 रुपये झालं. मला पण आश्चर्य वाटलं. आणि 2-3 झालं भरण्या सगळ्या माझ्या रिकामे रिकामे व्हायला आले होते. चला म्हटलं पहिले ना या भरणीमध्ये सगळी कडधान्याचं भरून घेऊया. आणि वेळच झाला होता, म्हटलं पहिले देवाला दिवा लावून घेऊया. आणि एका ताईंची कमेंट आली होती की देवाला ना किचन ओट्याखाली ठेवायचं नाही. बरोबर आहे त्यांचं. आणि मला शक्यतो माहिती नव्हतं. पण ना मी आता लवकर रूम चेंज करणार आहे, कारण ही रूम जरा जास्तीच बारीक आहे. आणि परत जरा घेताना थोडी मोठी घेणार आहे. आणि देवाऱ्यासाठी ना वेगळी जरा सेपरेट जागाच करणार आहे. चला तर मग आजच्यासाठी ना एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.